हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर अल्कोहोल स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आपला आहे 10. आज आपण ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल हे लक्षामध्ये घेणार आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल ही कन्सेप्ट बघितली होती. आज आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल ही कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे. बघा, कुठला सेकंडरी अल्कोहोल आपण घेतलेला आहे. CH3 CHOH CH3. This carbon is alpha carbon atom and this hydrogen is alpha hydrogen. As alpha hydrogen is present in alcohol, it undergoes easier oxidation. Normal oxidation म्हणतात त्याला. त्याचं सहजपणे ऑक्सिडेशन झाल्याचं दिसेल. मग सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल that is propan-2-ol of 3 carbon atom on oxidation बाय ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. तुम्हाला माहिती आहे या दोघांपासून नेसंट ऑक्सिजन तयार होतो. हा नेसंट ऑक्सिजन या कार्बन हायड्रोजन बॉन्डमध्ये ॲड होतो आणि ते CHचं होतं COH. बाकी ॲज इट इज CH3 COH OH CH3 CH3 COH OH CH3. एकाच कार्बनला 2 OH ग्रुप आहे, म्हणजे अनस्टेबल कंपाऊंड आपल्याला मिळालेला आहे. मग हा जो अनस्टेबल कंपाऊंड आहे यातनं त्वरित इमिजिएटली वॉटर एलिमिनेट झाल्याचं दिसून येईल आणि वॉटर बाहेर पडलं म्हणजे या ठिकाणी डबल बॉन्ड होईल. CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे कोण मिळाला? ॲसिटोन, दॅट इज कीटोन. पहा, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल 2 डिग्री अल्कोहोल आहे. प्रोपॅन-2-ऑल किती कार्बनचा आहे? 3 कार्बनचा आहे. याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला कीटोन मिळालेला आहे आणि हा जो कीटोन मिळालेला आहे हा सुद्धा किती कार्बनचा आहे? 3च कार्बनचा आहे. तो कीटोन आहे ॲसिटोन. याचा IUPAC नेम आहे प्रोपॅनोन. प्रोपॅनोन म्हणजेच ॲसिटोन. याला डायमिथिल कीटोन सुद्धा म्हणता येईल. हे कॉमन नेम आहे, डायमिथिल कीटोन. माहिती असले पाहिजे सगळ्या पद्धतीचे नाव आपल्याला. मग आता ॲसिटोन मिळाला. यावरनं एक गोष्ट काय लक्षात आली? प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स अल्डिहाइड ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. तर सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स कीटोन ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. 3 कार्बनचा सेकंडरी अल्कोहोल होता, 3 कार्बनचा कीटोन या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम रिमेन्स सेम इन दिस रिॲक्शन. कार्बनची संख्या सेम राहिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता या ॲसिटोनचं काय होतं? हा जो ॲसिटोन आहे या ॲसिटोनमध्ये हा जो कार्बन आहे, दिस कार्बन इज अल्फा कार्बन. हा जो अल्फा कार्बन आहे त्याला आता हायड्रोजन अटॅच नाही. जसं इथे अल्फा कार्बनला हायड्रोजन होता म्हणून नॉर्मल ऑक्सिडेशन, इझियर ऑक्सिडेशन झालं होतं. पण हा जो ॲसिटोन आहे, हा जो कीटोन आहे, यामध्ये अल्फा कार्बनला आता आपल्याला डायरेक्टली अटॅच हायड्रोजन दिसत नाही. म्हणजेच याचं आता नॉर्मल ऑक्सिडेशन, इझियर ऑक्सिडेशन होणार नाही. मग कशा पद्धतीचं ऑक्सिडेशन होईल? तर तो ड्रास्टिक कंडिशनमध्ये ऑक्सिडेशनमध्ये भाग घेईल. त्याचं क्रिटिकल ऑक्सिडेशन झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. क्रिटिकल ऑक्सिडेशन म्हणजे काय? क्रिटिकल ऑक्सिडेशन इन्व्हॉल्व ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड. यामध्ये आपल्याला कार्बन कार्बन बॉन्डचं ब्रेकिंग झाल्याचं दिसून येतं. दुसरा मुद्दा, यामध्ये आपल्याला CO2 आणि H2O बाजूला पडल्याचं दिसून येतं. हे बाय प्रॉडक्ट म्हणून मिळतात. -CO2 -H2O हे बाय प्रॉडक्ट म्हणून मिळतात. आणि क्रिटिकल ऑक्सिडेशनमध्ये या ठिकाणी एकापेक्षा जास्त नेसंट ऑक्सिजन आपल्याला वापरावे लागतात. मोअर नेसंट ऑक्सिजन वी हॅव टू यूज. इथे आपल्याला ते 4 नेसंट ऑक्सिजन वापरावे लागले. ब्रेकिंग ऑफ द कार्बन कार्बन बॉन्ड झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग काय मिळतं आपल्याला? तर CH3 C डबल बॉन्ड OOH म्हणजे 2 कार्बनचा ॲसिड आणि त्याचबरोबर CO2 आणि H2O आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजे ॲसिटोन डज नॉट अंडरगोज इझियर ऑक्सिडेशन, डज नॉट अंडरगोज नॉर्मल ऑक्सिडेशन, बट ॲसिटोन अंडरगोज क्रिटिकल ऑक्सिडेशन. का बरं? ड्यू टू अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम.
अल्फा कार्बनला अल्फा हायड्रोजन नाही म्हणून याचं नॉर्मल ऑक्सिडेशन झालं नाही, याचं झालं ड्रास्टिक कंडिशनमधलं ऑक्सिडेशन, क्रिटिकल ऑक्सिडेशन, जे इन्व्हॉल्व करतं ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड, ज्यामध्ये बाय प्रॉडक्टमध्ये तुम्हाला CO2 आणि H2O मिळतो आणि इथे तुम्हाला एकापेक्षा जास्त नेसंट ऑक्सिजन हे ऑक्सिडेशनसाठी वापरावे लागतात. मग CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा 3 कार्बनचा कीटोन आहे. हा आपल्याला 2 कार्बनचा ॲसिड देतो. इट गिव्स ॲसिड ऑफ 2 कार्बन ॲटम विथ अ बाय प्रॉडक्ट ॲज CO2 अँड H2O. म्हणजे प्रवासाची सुरुवात झाली होती आपली 3 कार्बनच्या अल्कोहोलनी, मध्ये मिळाला होता 3 कार्बनचा कीटोन, पण शेवटी 3 कार्बनचा कीटोन कन्व्हर्ट झाला 2 कार्बनच्या ॲसिडमध्ये. म्हणजे थ्रूआउट द रिॲक्शन, ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम डिक्रीजेस बाय 1. पूर्ण रिॲक्शन मी वाक्यामध्ये सांगतो, ऐका व्यवस्थित. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन बाय ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, देन वी गेट कीटोन दॅट इज ॲसिटोन ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. बट धिस ॲसिटोन, as it does not contain alpha hydrogen atom, it does not undergoes normal oxidation, but it undergoes critical oxidation and it gives us acid, that is acetic acid with 2 carbon atom, that is 1 carbon less as compared to that of ketone, and the byproduct are CO2 and H2O. क्रिटिकल ऑक्सिडेशनचा अर्थ काय? पहिला मुद्दा आहे क्रिटिकल ऑक्सिडेशन होईल केव्हा? ज्या वेळेला अल्फा हायड्रोजन नसेल त्यावेळेला. क्रिटिकल ऑक्सिडेशनचा अर्थ काय? सहजासहजी ऑक्सिडेशन होणार नाही, एक नेसंट ऑक्सिजन घडवणार नाही, एकापेक्षा जास्त लागतील. किती लागले इथे? 4. पुढचा मुद्दा, क्रिटिकल ऑक्सिडेशनमध्ये कार्बन कार्बन बॉन्डचं ब्रेकिंग झाल्याचं दिसेल. क्रिटिकल ऑक्सिडेशनमध्ये बाय प्रॉडक्टमध्ये तुम्हाला CO2 आणि H2O मिळाल्याचं दिसेल. आणि 3 कार्बनचा कीटोन असेल तर ॲसिडमध्ये 1 कार्बन कमी म्हणजे 2 कार्बनचा ॲसिड मिळाल्याचं तुम्हाला दिसून येईल. याला थोडक्यात समराईज करायचं जर का झालं तर सेकंडरी अल्कोहोल हा 3 कार्बनचा होता, यांनी दिला तुम्हाला कीटोन, तो कीटोन सुद्धा 3 कार्बनचा होता, पण यांनी दिला तुम्हाला ॲसिड आणि हा ॲसिड मात्र किती कार्बनचा आहे? तर 2 कार्बनचा आहे. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स कीटोन विथ द सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम, बट कीटोन अंडरगोज क्रिटिकल ऑक्सिडेशन टू गिव्ह ॲसिड विथ 2 कार्बन ॲटम, दॅट इज 1 कार्बन लेस. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्याचा एक मार्ग अजून आपल्याकडे आहे. तो कोणता आहे? CH3 CHOH CH3 सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. याला आपण हीट केलं कॉपर सोबत ॲट 573 केल्व्हिन. या ठिकाणी डिहायड्रोजनेशन झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. काय होईल? डिहायड्रोजनेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजनलाच आपण काय म्हणू शकतो? ऑक्सिडेशन. कार्बनचा हायड्रोजन आणि OHचा हायड्रोजन हे 2 हायड्रोजन तुम्हाला रिमूव्ह झाल्याचं दिसेल. हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल म्हणजे डिहायड्रोजनेशन होत आहे आणि तुम्हाला मिळेल CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडल्याचं दिसून येईल. म्हणजे डिहायड्रोजनेशन झालेलं आहे. And all this is about the oxidation of secondary alcohol. आतापर्यंत आपण 2 प्रकारच्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन बघितलं आहे. प्रायमरी अल्कोहोलचं मागच्या लेक्चरमध्ये आणि आता तुमच्या समोर मी सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सांगितलं आहे. आता आपल्याला टर्शरी अल्कोहोलच्या ऑक्सिडेशनकडे. नाव अबाउट ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. इथे बघा मी हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल घेतलाय CH3C CH3 CH3OH. म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप आहे त्याला 3 CH3 अटॅच आहे, तो आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. म्हणजे हा आहे टर्शरी अल्कोहोल 4 कार्बनचा. आता याचं आपल्याला ऑक्सिडेशन बघायचं आहे. मग जेव्हा याची आपण रिॲक्शन ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट सोबत करतो तेव्हा हा जो टर्शरी अल्कोहोल आहे ज्यामध्ये हा अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनला हायड्रोजनच अटॅच नाही आणि त्यामुळे याचं ऑक्सिडेशन होत नाही. उलट याचं होतं डिहायड्रेशन. काय होतं? डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन होतं म्हणजे काय? तर हा अल्फा कार्बनचा OH आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन, अल्फा बीटा एलिमिनेशन होतं आणि यामध्ये H2O बाहेर पडतो आणि आपल्याला इथे डबल बॉन्ड झाल्याचं दिसेल. मग
CH3C CH3 डबल बॉन्ड CH2, CH3C CH3 डबल बॉन्ड CH2 आपल्याला आयसोब्युटिलिन म्हणजे 2-मिथिल प्रोपीन मिळाल्याचं दिसेल. यामध्ये सुद्धा 4 कार्बन ॲटम आहे. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल which is a tertiary alcohol of 4 carbon atom, instead of undergoing oxidation it undergoes dehydration and get converted into alkene of same number of carbon atom. Here we get isobutylene, that is 2-methyl propene. Alpha beta elimination of water takes place here. isobutylene आपल्याला मिळालेला आहे. आता हा जो isobutylene आहे त्यामध्ये हा जो अल्फा कार्बन होता आपला पहिलेचा, त्याला हायड्रोजन अटॅच नाही, म्हणजेच त्याचं नॉर्मल ऑक्सिडेशन होणार नाही. त्याचं होणार क्रिटिकल ऑक्सिडेशन, ड्रास्टिक ऑक्सिडेशन. क्रिटिकल ड्रास्टिक ऑक्सिडेशनमध्ये एकापेक्षा जास्त नेसंट ऑक्सिजन लागतात. किती नेसंट ऑक्सिजन लागतात इथे? 4 नेसंट ऑक्सिजन इथे लागणार आहे. काय होईल बघा, पहिले तर हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक होतो, कार्बन अटॅच होतो ऑक्सिजनला, म्हणजे CH3C डबल बॉन्ड OCH3 म्हणजे तुम्हाला कोण मिळेल? CH3C डबल बॉन्ड OCH3 म्हणजे ॲसिटोन मिळेल. 1 ऑक्सिजन वापरला गेला, अजूनही 3 ऑक्सिजन उरलेले आहे. त्यातला 1 ऑक्सिजन 2 हायड्रोजन सोबत वॉटर म्हणून जातो आणि उरलेले 2 ऑक्सिजन कार्बन सोबत CO2 म्हणून गेल्याचं दिसतं. म्हणून एक गोष्ट लक्ष द्या, जेव्हा केव्हा क्रिटिकल ऑक्सिडेशन असेल तिथे बाय प्रॉडक्टमध्ये कोण दिसतोय तुम्हाला? CO2 आणि H2O आपल्याला दिसतोय. आयसोब्युटिलिन दॅट इज अल्कीन ऑफ 4 कार्बन ॲटम अंडरगोज क्रिटिकल ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट गिव्ज अस कीटोन ऑफ 3 कार्बन ॲटम दॅट इज ॲसिटोन. म्हणजे 1 कार्बन या दरम्यान कमी झालेला आहे. इथे नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम आहे पहिल्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये कार्बनची संख्या 1नी कमी झालेली आहे. आपला प्रवास सुरू होता 4 कार्बननी. 4 कार्बनचा अल्कोहोल, 4 कार्बनचा अल्कीन, 4 कार्बनचा अल्कीन, 3 कार्बनचा कीटोन आपल्याला मिळालेला आहे. आता या कीटोनचं ऑक्सिडेशन आता मी सेकंडरी अल्कोहोलच्या वेळेला सांगितलंच तुम्हाला. हा जो ॲसिटोन आपण घेतलेला आहे, जो कीटोन आहे 3 कार्बनचा, याचं सुद्धा क्रिटिकल ऑक्सिडेशन होतं बाय ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. 4 नेसंट ऑक्सिजन या ठिकाणी भाग घेतात आहे. आपल्याला मिळतो CH3COOH 2 कार्बनचा ॲसिड आणि बाय प्रॉडक्टमध्ये मिळतोय CO2 आणि H2O. म्हणजे 3 कार्बनचा कीटोन गेट कन्व्हर्टेड इंटू 2 कार्बनचा ॲसिटिक ॲसिड अलॉंग विथ द बाय प्रॉडक्ट ॲज CO2 अँड H2O. आपला प्रवास कुठे सुरू झाला होता बघा? टर्शरी अल्कोहोल. किती कार्बनचा होता? 4. या टर्शरी अल्कोहोलचं पहिल्या स्टेपमध्ये काय झालं होतं सांगा? डिहायड्रेशन, म्हणजे वॉटर एलिमिनेट झाला होता. आणि तुम्हाला कोण मिळाला होता? अल्कीन. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये ऑक्सिडेशन झालंच नाही, पण हा जो अल्कीन मिळाला त्याच्याकडे सुद्धा किती कार्बन होते? 4. या अल्कीनचं मग होतं क्रिटिकल ऑक्सिडेशन. आणि क्रिटिकल ऑक्सिडेशन म्हटलं म्हणजे CO2 H2O बाजूला पडणार. मग CO2 H2O जर का बाजूला पडणार आहे, CO2 आणि H2O, इथे फक्त H2O बाजूला पडला होता, इथे CO2 आणि H2O बाजूला पडतोय म्हणजे 1 कार्बन कमी होणार. मग 4 कार्बनचा अल्कीन आहे, आता 3 कार्बनचा कीटोन मिळाल्याचं आपल्याला दिसेल. 3 कार्बनचा काय मिळतो आपल्याला? कीटोन. आता हा जो कीटोन आहे या कीटोनचं सुद्धा क्रिटिकल ऑक्सिडेशन होतं आणि क्रिटिकल ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा CO2 आणि H2O बाजूला पडल्याचं दिसेल. मग CO2 बाजूला पडतो म्हणजे 1 कार्बन अजून कमी होणार. मग 3 कार्बनचा कीटोन तुम्हाला देतो ॲसिड, कार्बॉक्झिलिक ॲसिड. किती कार्बनचा? 2 कार्बनचा. प्रवासाला सुरुवात झाली होती 4 कार्बनपासून आणि प्रवासाचा शेवट झाला 2 कार्बनपाशी. वाक्यात कसं सांगाल? टर्शरी अल्कोहोल does not undergoes oxidation but it undergoes dehydration and get converted into alkene of same number of carbon atom. This alkene undergoes critical oxidation which involve the breaking of carbon-carbon bond and the byproduct as CO2 and H2O. That's why this alkene get converted into ketone of 3 carbon atom. Here number of carbon atom decreases by 1. Ketone on further critical oxidation gives acid of 2 carbon atom. Here also number of carbon atom decreases by 1.
पहिल्या स्टेपमध्ये कार्बनची संख्या बदलली नाही, दुसऱ्या स्टेपमध्ये एकनी कमी झाली, तिसऱ्या स्टेपमध्ये अजून एकनी कमी झाली. म्हणजे याचा अर्थ 4 कार्बनचा टर्शरी अल्कोहोल घेतला तर तुम्हाला किती कार्बनचा कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो? 2 कार्बनचा कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. तर हे आपण टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन या ठिकाणी बघतोय. आता आपल्याला इथे वाक्यामध्ये कशा पद्धतीने सांगता येईल? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल on dehydration by acidified K2Cr2O7, then we get alkene, that is isobutylene of 4 carbon atom. Here oxidation is not possible in tertiary butyl alcohol, but it undergoes dehydration. Now this isobutylene, that is alkene of 4 carbon atom, undergoes critical oxidation by acidified potassium dichromate to give acetone of 3 carbon atom. In this step, number of carbon atom decreases by 1. This acetone on further critical oxidation gives acid of 2 carbon atom. In this step also number of carbon atom decreases by 1. So total decrease during the reaction is of 2 carbon atom. That's why 4 carbon tertiary alcohol gives us 2 carbon carboxylic acid. टर्शरी अल्कोहोलचं आपण अजून एका पद्धतीने रिॲक्शन बघू शकतो. समजा इथे घेतला मी हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आता हा जो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे याची कॉपर सोबत आपण रिॲक्शन घेतली ॲट 573 केल्व्हिनला. याच्या आधी आपण बघितलं होतं की प्रायमरी अल्कोहोलची कॉपर सोबत रिॲक्शन घेतली 573 केल्व्हिनला तर डिहायड्रोजनेशन म्हणजेच एक प्रकारचं ऑक्सिडेशन होऊन अल्डिहाइड मिळाला होता. सेकंडरी अल्कोहोलचं जेव्हा कॉपर सोबत रिॲक्शन घेतली ॲट 573 केल्व्हिन पुन्हा त्या ठिकाणी सुद्धा डिहायड्रोजनेशन होऊन आपल्याला तिथे कीटोन मिळाल्याचं दिसून आलं होतं. आणि आता हा जो टर्शरी अल्कोहोल आहे याची जेव्हा कॉपर सोबत आपण रिॲक्शन घेतो 573 केल्व्हिनला याचं मात्र डिहायड्रोजनेशन होत नाही, याचं होतं डिहायड्रेशन. काय होतं? याचं डिहायड्रेशन झाल्याचं दिसेल. H2O बाहेर पडेल म्हणजे ही पहिली स्टेप आहे. हे डिहायड्रेशन झालं आणि तुम्हाला CH3CCH3 डबल बॉन्ड CH2 म्हणजे आयसोब्युटिलिन मिळाल्याचं दिसून येईल. मी एकदा समराईज चार्ट मांडतो तुमच्या समोर. कॉपर सोबत ॲट 573 केल्व्हिन बघा हा घेतला प्रायमरी अल्कोहोल. हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे हा काय देतो? अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल हा काय देतो? कीटोन. बरोबर आहे. आणि टर्शरी अल्कोहोल हा का आपल्याला काय देतो आहे? अल्कीन. तुम्हाला या ठिकाणी काय लक्षात येईल? या पहिल्या 2 रिॲक्शन ज्या आहे या डिहायड्रोजनेशन आहे. डिहायड्रोजनेशन म्हणजे यामध्ये हायड्रोजन इलिमिनेट होतो आणि ही जी शेवटची रिॲक्शन आहे ही मात्र डिहायड्रेशन रिॲक्शन असल्याचं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल व्हेन रिॲक्ट्स विथ अ कॉपर at 573 Kelvin they undergoes dehydrogenation, removal of hydrogen. But tertiary alcohol when reacts with copper at 573 Kelvin instead of dehydrogenation it undergoes dehydration and gives us alkene. In throughout all these 3 reaction number of carbon atom remains same. 2 कार्बनचा अल्कोहोल असेल 2 कार्बनचा अल्डिहाइड मिळेल. 3 कार्बनचा सेकंडरी अल्कोहोल असेल 3 कार्बनचा कीटोन मिळेल. 4 कार्बनचा टर्शरी अल्कोहोल असेल 4 कार्बनचा अल्कीन मिळेल. म्हणजे या रिॲक्शनच्या दरम्यान नंबर ऑफ कार्बन ॲटम रिमेन्स सेम. फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल कॉपर सोबत काय देतात? डिहायड्रोजनेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि टर्शरी अल्कोहोल मात्र कॉपर सोबत काय देतो? डिहायड्रेशन आणि तो अल्कीन देतो. हे आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोलचे एक्झाम्पल बघितले होते. मी प्रायमरी अल्कोहोलमध्ये इथिल अल्कोहोल घेऊन तुम्हाला रिॲक्शन समजून सांगितली. सेकंडरी अल्कोहोलमध्ये आयसोप्रोपिल अल्कोहोल घेऊन रिॲक्शन समजून सांगितली. टर्शरी अल्कोहोलमध्ये टर्शरी ब्युटिल अल्कोहोल घेऊन रिॲक्शन समजून सांगितली. या तिन्ही रिॲक्शनमध्ये आपण ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटचा उपयोग केला होता. याचा समराईज चार्ट मी तुमच्या समोर मांडतो. बघा, प्रायमरी अल्कोहोल 1 डिग्री म्हणजे प्रायमरी अल्कोहोल गिव्ज अल्डिहाइड गिव्ज ॲसिड. याचा अर्थ काय माहिती आहे? इज इक्वल टूचा अर्थ नॉर्मल ऑक्सिडेशन. नॉर्मल ऑक्सिडेशन म्हणजे एक नेसंट ऑक्सिजन आपण वापरलं. इज इक्वल टूचा अर्थ आहे नॉर्मल ऑक्सिडेशन. नॉर्मल ऑक्सिडेशन आणि एक नेसंट ऑक्सिजन इथे आपण वापरलेला होता आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम रिमेन्स सेम.
पूर्ण रिॲक्शन वाचून दाखवू तुम्हाला इथे. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे इथिल अल्कोहोल. Ethyl alcohol on oxidation by acidified potassium dichromate gives aldehyde, that is acetaldehyde, of same number of carbon atom. Acetaldehyde on normal oxidation by acidified potassium dichromate gives acetic acid. Here also number of carbon atom remains same. 2 carbon primary alcohol gives 2 carbon aldehyde gives 2 carbon acid. Primary alcohol is equal to aldehyde is equal to acid आहे. आता बघा, सेकंडरी अल्कोहोल इज इक्वल टू कीटोन आणि या पद्धतीने लिहिलं ऍसिड. आता याचा अर्थ काय? सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन बाय ऍसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट गिव्स कीटोन ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम, बट कीटोन ऑन क्रिटिकल ऑक्सिडेशन. जेव्हा असं चिन्ह आपण दाखवतोय चार्टमध्ये, याचा अर्थ घ्यायचा क्रिटिकल ऑक्सिडेशन. आणि क्रिटिकल ऑक्सिडेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं. यामध्ये CO2 आणि H2O बाजूला पडत असतो. CO2 आणि H2O म्हणजे कार्बनची संख्या 1 नी कमी होते आणि नेसंट ऑक्सिजन हे मोठ्या संख्येने आपण वापरत असतो. मग काय? कीटोन ऑन क्रिटिकल ऑक्सिडेशन बाय ऍसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट वी गेट ऍसिड विथ 1 कार्बन ॲटम लेस. म्हणजे 3 कार्बनचा सेकंडरी अल्कोहोल 3 कार्बनचा कीटोन देईल, पण 3 कार्बनचा कीटोन हा 2 कार्बनचा ऍसिड देईल. किती कार्बनचा? 2 कार्बनचा ऍसिड देणार. 3 कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल 3 कार्बनचा अल्डिहाइड 3 कार्बनचा ऍसिड, पण 3 कार्बनचा सेकंडरी अल्कोहोल 3 कार्बनचा कीटोन पण ऍसिड मात्र 2 कार्बनचा मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. टर्शरी अल्कोहोल विषयी काय आहे ही रिॲक्शन तुमच्या समोर आहे सध्या. टर्शरी अल्कोहोल इज इक्वल टू अल्कीन, कीटोन आणि ऍसिड. चला यावरून रिॲक्शन वाचता येते का बघू आपण. Tertiary alcohol does not undergoes oxidation, but it undergoes dehydration and gets converted into alkene of same number of carbon atom. Alkene on critical oxidation असा दाखवला चार्ट मध्ये म्हणजे क्रिटिकल समजायचं. Alkene on critical oxidation by acidified potassium dichromate, then we get ketone with 1 carbon atom less. Ketone on further critical oxidation gives acid with again 1 carbon atom less. म्हणजे या पूर्ण रिॲक्शन मध्ये 2 कार्बन कमी झाले. या रिॲक्शन मध्ये 1 कार्बन कमी झाला. या रिॲक्शन मध्ये एकही कार्बन कमी झालेला नाही. कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आणि आजच्या रिॲक्शन मध्ये बघितलेलं सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन, या तिन्ही रिॲक्शनला मी या ठिकाणी तुमच्या समोर समराइज केलेलं आहे. हे जर का तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला या रिॲक्शन लिहिणं अतिशय सोपं जाणार आहे. दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल इन यस्टरडेज टॉपिक आणि आजच्या टॉपिकमध्ये ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल ॲज वेल ॲज टर्शरी अल्कोहोल. यामध्ये अर्थात आपल्याला अजून काही एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये लक्षामध्ये घ्यायचे आहेत.